कल्याण जवळील आंबिवली परिसरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या वादाने चांगलाच तणाव निर्माण केला। शिवलिंग स्थापना आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या या वादानंतर दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्या। विशेष म्हणजे या वादानंतर झालेल्या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। मिळालेल्या माहितीनुसार आंबिवलीतील गणेश पाटील नगर परिसरात आशा शर्मा यांच्या वतीने शिवलिंग स्थापना आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। धार्मिक कार्यक्रम सुरू असताना त्याच इमारतीत राहणाऱ्या मोरेश्वर पाटीलच्या कुटुंबियांसोबत काही कारणांवरून वाद झाल्याचं सांगितलं जात आहे। आशा शर्मा यांनी केलेल्या आरोपानुसार पूजेदरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। यावेळी आपल्याला मारहाण करण्यात आली असे वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या काही शेजारी महिलांना देखील मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापना आणि पूजा सुरू होती त्याच जागेशी मोरेश्वर पाटील यांचा कोणताही संबंध नसतानाही वाद निर्माण करण्यात आल्याचा दावा आशा शर्मा यांनी केलाय। मात्र या संपूर्ण प्रकरणावर मोरेश्वर पाटील यांची बाजू किंवा प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे दोन्ही बाजूंचे आरोप नेमके काय आहेत हे पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे। दरम्यान खडकपाडा पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या असून हा दोन्ही कुटुंबियांमधील वाद असून दोन्ही बाजूंचे आरोप तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेवर केडीएमसी काँग्रेस गटाच्या कांचन कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। धार्मिक विषयावर भाष्य करणार नसल्याचं सांगत महिलांना हाणामारी झाली असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओसह दोन्ही पक्षांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आशा देवी रवि शर्मा। क्या हुआ? हमारे साथ यही हुआ। मैं 3 दिन से पूजा घर पे रखी थी 1 तारीख से। उसके बाद आज मेरा स्थापना था और मेरा वो जो है कि भंडारा था। उन्होंने पूजा पाठ हमारा दिन भर अच्छा हुआ। शाम को टाइम मेरे को बुलाए, चिल्ला रहे थे बार बार। मैंने नहीं निकली। मेरे को घर में घुस के चारों लोग, माँ बेटी बाप, चारों लोग मिलके मारे, पूरा ही जख्म दिए मेरे को। जब भी मैंने गिर गई रोने लगी तो मेरे 4 5 10 लोग, ये लोग छुड़ाने के, ये लोग को भी मारे। वो लोग, उसने नानेश्वर पाटिल उसका नाम है ना, वो उसने मारा। हाँ, मुनेश्वर पाटिल मारा इसलिए कि मैं मंदिर वहाँ नहीं स्थापना करने दूंगा, जो कि मेरा जगह है। मैंने बिल्डर से लिया है। हम लोग एक फ्लोर पे 2 लोग हैं। एक है वो मौर्य, गीता मौर्य, एक मैं। उसमें उसका कोई अधिकार नहीं है। नीचे का उसका है ग्राउंड में। तो महिलाओं को मारा उसने? हाँ, सब महिलाओं को। उसका पति, कितने लोग थे? वो लोग 4 लोग थे और पूरे आदमी लोग को बुला के बिलास मामा के बिल्डिंग पर डग्गर पत्थर मार रहे थे। उधर से हम लोग तो आरती कर रहे, उधर से जब लगा हमारे लोग घायल हुए तो हम चिल्लाने लगे। क्यों ऐसा कर रहे हो? शिव जी नहीं बैठाएंगे, भोले बाबा को मैं नहीं बैठाने दूंगा। अब मंदिर उठा के फेंक दिया मेरे दरवाजे पर। मंदिर हवन का फेंक दिया, सब फेंक दिया, छितरा दिया। पुलिस कंप्लेंट की? हाँ, पुलिस वाले भी कुछ नहीं सुनवाई लिए, खाली एनसी लिख के दे दिए, कुछ भी नहीं। कहाँ पे रहते आप लोग? हम अंबिवली में रहते हैं, गणेश नगर में। हे जे वागणूक कोणते एपी आहेत ते करतायत एकदम चुकीचं आहे। या महिलेला एका पुरुषाने मारहाण केली आहे, ती गुन्हा दाखल करण्याऐवजी ते क्रॉस एनसी घेतायत, म्हणजे त्यांच्या बायकोची एनसी घेतायत। मोरेश्वर पाटील नामक व्यक्तीने या महिलेला खूप मारहाण केली आहे, त्याची साक्षात व्हिडिओ आहे। तिथे या बिचाऱ्या नॉर्थ इंडियन्स लोकांचा श्रावण महिना सुरू झालाय आणि आज त्याचा पहिला सोमवार आहे। त्याच्या निमित्ताने या लोकांनी तिथे पिंड मांडली आणि त्याची पूजा करत होते। ते तिथे कुठल्याच प्रकाराचा मंदिर बांधत नव्हते की ते येऊन त्यांनी उचलला, त्याची विटंबना केली। कुठल्या पण गोष्टीची महिन्याभरासाठी जर प्राणप्रतिष्ठा होते आणि ते उचललं जातं तर हे खूप अयोग्य घटना आहे। मला या विषयावर खूप जास्त चर्चा करायची नाही, धार्मिक विषय आहे, पण मला या विषयावर चर्चा नक्कीच करायची आहे की एक महिलेला मारहाण होते आणि पोलीस काय करतात तर ही अशी एनसी घेतात। माझा आत्ताच एसीपी साहेबांशी बोलणं झालंय। एसीपी साहेबांनी सांगितलंय जे काय योग्य कारवाई आहे ते आम्ही करू। तर पुन्हा यांना तिथे बोलवलंय, जर यांच्याप्रमाणे ज्या या ताईंचं म्हणणं आहे त्याप्रमाणे जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, मोरेश्वरला अटक झाली नाही, तर पुन्हा मी यांच्या सोबत डीसीपी ऑफिस समोर बसेल। इस्माईल शेख, जनशक्ती, आंबिवली।